मुलुंड रेल्वे स्टेशनवर एसी लोकलमधला एसी हा बंद पडला। एसी बंद झाल्याने प्रवाशांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला। 3 महिला बेशुद्ध झाल्याची माहिती कळती आहे। तर मुलुंड रेल्वे स्थानकातली ही घटना पहा। एसी लोकलमधला एसीच बंद असल्यामुळे सफोकेशन झालं आणि त्यामुळे महिला बेशुद्ध पडल्याची घटना घडलेली आहे। 3 महिला बेशुद्ध पडल्याची घटना घडली आहे। एसी लोकलमधील ही घटना प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होत होता। यामध्ये 3 महिला बेशुद्ध पडल्याचं आपल्याला या व्हिडिओमधून पाहायला मिळतंय। खरं तर एसी लोकल म्हणजे मुंबईकरांची सध्या आवडती लोकल झालेली आहे। त्याचं कारण म्हणजे एकतर एसी असतो, गारेगार सुखद प्रवास करता येतो, त्यामुळे अनेक मुंबईकरांचा ओढा या एसी लोकलकडे असतो आणि कार्यालयीन वेळ गाठण्यासाठी घामाघूम होण्यापेक्षा अशा एसी लोकलनं प्रवास करण्यासाठी मुंबईकरांचा मोठी पसंती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मात्र अशा एसी लोकलमधला एसीच बंद पडल्यामुळे नेमकं काय झालं या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। मुलुंड रेल्वे स्थानकामध्ये या महिलांना बाहेर काढण्यात आलं। त्यांचा श्वास गुदमरला होता, श्वास घ्यायला त्यांना त्रास होऊ लागलेला होता। एसी लोकलमधला एसीच बंद होता। मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आपल्याला या एसी लोकलमध्ये पाहायला मिळते आहे। मात्र या एसी लोकलमधला एसीच बंद असल्यामुळे अशा प्रकारे प्रवाशांचे हाल झाले। अमोल पेडणेकर आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहे, जाणून घेऊया काय नेमकी ही सगळी घटना झाली आहे। अमोल, एसी लोकलमधला एसीच बंद पडला, त्यामुळे अशा प्रकारे लोकांना तिथे त्रास होत होता, श्वास घ्यायला सफोकेशन होत होतं, काय काय नेमकं झालंय? मुलुंडमध्ये जेव्हा ही लोकल आली त्यावेळेला या लोकलचा एसी बंद झालेला होता आणि काही वेळ हा एसी बंद असल्यामुळे या लोकलमध्ये सीएसटीकडे जाणारी होती, त्याच्यामुळे पीक अवर्स होता, ज्यामुळे या लोकलमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली होती। आणि अचानक जेव्हा एसी बंद होता आणि त्यात एसी लोकलचे दरवाजे बंद आहेत, यामुळे या लोकलमधून प्रवास करणाऱ्या ज्या काही महिला आहेत त्यांचा श्वास गुदमरायला लागला आणि यामध्ये 3 महिला आहेत त्यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं प्रचंड आणि त्या बेशुद्ध पडतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती, ज्यामुळे या 3 महिलांना आहे ते मुलुंड येथील रेल्वे स्थानकावर उतरविण्यात आलेलं। तिथे त्या ठिकाणी प्रवाशांनीच त्या महिलांना हे शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यानंतर त्यांना जवळच्याच एका रुग्णालयामध्ये दाखल करण्याचा देखील प्रयत्न करण्यात आलेला आहे। ज्यानंतर रेल्वे प्रशासनाच्या जेव्हा ही गोष्ट लक्षात आली त्यावेळेला रेल्वे प्रशासनाने तातडीने या संदर्भात कारवाई करत आता ही जी एसी लोकल जी सेवा आहे ती पूर्ववत केलेली आहे आणि ही लोकल आता मुलुंडवरून आता सीएसटीच्या दिशेने निघालेली आहे। ठीक, अमोल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। मात्र कित्येक तरी पट अधिक हे तिकीट मोजून अशा प्रकारे एसी लोकलमधून जाण्यासाठी प्रवासी धडपडत असतात। प्रवास चांगला व्हावा, सुखकर व्हावा, गारेगार असावा यासाठी खरं तर प्रवाशांची ही धडपड चाललेली असते। मात्र एवढं तिकीट देऊन सुद्धा जर एसी असा बंद पडत असेल तर निश्चितच रेल्वे प्रशासनानं याचं उत्तर देणं गरजेचं आहे। अशा प्रकारे जर कोणाच्या जीवाला हानी झाली असती तर याची जबाबदारी कोणी घेतली असती, हा सुद्धा एक मोठा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतोय। अमोल पेडणेकर आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। अमोल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।